त्यामुळे एवढंच मी या ठिकाणी सांगतो की ईव्हीएम वर आक्षेप घेणं, मग तुम्ही जेव्हा तुम्हाला विजय मिळतो, तुम्हाला जेव्हा जागा जास्त मिळतात त्यावेळेस ईव्हीएम चांगला असतो आणि जिथं जेव्हा पराभव होतो तेव्हा ईव्हीएम खराब असतो। असं या एक फक्त ईव्हीएमवरच नाही आहे, पण सुप्रीम कोर्टापासून निवडणूक आयोगापर्यंत प्रत्येक वेळेला विरोधी पक्षाने जेव्हा जेव्हा त्यांच्या बाजूचा निकाल लागला तेव्हा तेव्हा त्यांना चांगलं म्हटलं, ही यंत्रणा चांगली आहे, सुप्रीम कोर्ट हायकोर्ट चांगलं आहे। आणि जेव्हा जेव्हा त्यांच्या विरोधामध्ये निकाल लागला तेव्हा सुप्रीम कोर्टावर देखील आक्षेप घेतला यांनी, सुप्रीम कोर्टावर देखील आरोप केले। खरं म्हणजे हे लोकशाहीला घातक आहे। आणि या महाराष्ट्रामध्ये आता लोकशाही मार्गाने झालेल्या निवडणुका ज्या आहेत, या सर्व जनतेने गेल्या 2.5 वर्षाचं जे आमचं काम महायुतीचं हे पाहिलं। आणि मी पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही की 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प मी, देवेंद्रजी, अजित पवार यांनी आम्ही एवढ्या वेगाने पुढे नेले। आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या, लाडक्या बहिणीपासून, लाडक्या भावापासून, लाडका शेतकरी, सगळ्या योजना सुरू केल्या। आणि या योजनांचा परिपाक जो आहे, मी नेहमी म्हणायचो या कामांची पोचपावती आम्हाला या निवडणुकीमध्ये बघायला मिळेल, आणि तसंच झालं। आणि त्यामुळे विरोधी पक्षाला माझं आव्हान आहे, हे रडगाणं आता थांबवा आणि आम्ही जो विकास केलेला आहे त्या विकास रडगाणं बंद करा आणि विकास गाणं सुरू करा। पण उद्धव ठाकरे पण टीका करतात, म्हटलं की मध्ये घपलाय आणि आता आपल्याला झोपून चालणार नाही, आता जागा राहून काम करावं लागेल। उद्धव ठाकरे पण म्हणतात की मशीनमध्ये घपलाय, आता झोपून चालणार नाही, आता जागा राहून काम करावं लागेल। ज्याप्रमाणे ग्रामीण लोकांचं मागणं आहे, ग्रामपंचायतचं मागणं आहे की एक बॅलेट पेपरवर ही निवडणूक होऊ द्या। ग्रामपंचायत अरे असं कोणाला वाटलं म्हणून काही कोणी करतं? प्रमुख संस्था आहे। अरे तुम्हाला वाटलं मग आता नाना पटोले जिंकलेत, किती मताने जिंकले ते? बरं, आणखी कोण जिंकलेत? रोहित पवार आहेत। ईव्हीएम घोटाळा केलाय, मग आता त्यांनी काय म्हणायचं त्याच्यामध्ये? काय ईव्हीएम घोटाळा झाला म्हणायचं? एक सांगतो मी, कुणाला काही वाटेल म्हणून कुणी काही निर्णय घेऊ शकतो का? हे नियम, लोकशाहीमध्ये नियम ठरलेले आहेत, निवडणूक आयोग आहे, घटना आहे आणि संविधान आहे, या सगळ्या गोष्टी आहेत। त्यामुळे हे जे काय रडीचा डाव आहे, हा रडीचा डाव बंद केला पाहिजे आणि या लोकांनी दिलेलं मॅन्डेट एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्याचं स्वागत केलं पाहिजे। आता मला सांगा, काल शपथ घेतली नाही, ईव्हीएमचा आक्षेप, मग आज शपथ घेतली, मग ईव्हीएमचा आक्षेप दूर झाला का असं म्हणायचं? आणि म्हणून हे सगळं फक्त गेले 2.5 वर्ष आम्ही हेच पाहतोय, आरोप आरोप आरोप। आता जनतेने मॅन्डेट दिले, आता तुमचे म्हणजे आता बोलण्याला काय संधी आहे तुम्हाला? पुन्हा म्हणजे गिरे तो भी टांग ऊपर अशातला प्रकार आहे।